वेलकम माय डिअर स्टुडंट्स. कालचा प्रॉब्लेम समजलेला आहे का? समजलेला असेल तर चांगलंच आहे, नसेल समजला तर काय समजलं नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याचा तुम्हाला रिप्लाय देईन आणि त्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन पण देईल. आता आपण पुढचा प्रॉब्लेम करणार आहोत. पुन्हा एकदा असा ड्राफ्ट तुम्ही आखलेला असेल असं मी अज्युम करते आहे. इन द बुक्स ऑफ ट्रेडिंग पी अँड एल अकाउंट फॉर द पिरियड पी अँड एल अकाउंट, बॅलन्स शीट आणि खालती कॅपिटल अकाउंट, हा सगळा ड्राफ्ट तुम्ही आखलेला असेल. आपण आता सेकंड प्रॉब्लेम घेणार आहोत. बिफोर दॅट फर्स्ट प्रॉब्लेमच्या डोक्यावरती मार्जिन मध्ये तुम्ही स्टार करून लिहून ठेवणार आहात अनरेकॉर्डेड सेल्स. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण कुठली वेगळी ऍडजस्टमेंट पाहिली किंवा त्या प्रॉब्लेम मध्ये काय वेगळं होतं ते मी तुम्हाला वरती स्टार करून लिहून देत असते. काल मी सांगायचं विसरलीये, तर तुम्ही तिथे वरती फक्त मेन्शन करून ठेवा की हा अनरेकॉर्डेड सेल्सच्या संदर्भातला मेन प्रॉब्लेम होता. आता आपण सेकंड प्रॉब्लेम वाचायला घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 2, पेज नंबर 27. सो इथे आपण वरती लिहून ठेवणार आहे प्रॉब्लेम नंबर 2, पेज नंबर 27. हे प्रत्येक प्रॉब्लेमच्या वर लिहायचं आहे. प्रॉब्लेम वाचू. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31st March 2019 and balance sheet as on that date in the books of Shilpa and Katrina. Trial balance as on 31st March 2019. डेबिट क्रेडिट दिलेलं आहे. डेबिट वाचते आधी. लँड अँड बिल्डिंग काय काय लिहिणार आपण पुढे? ऍसेट, फर्निचर ऍसेट, सन्ड्री डेटर्स ऍसेट, स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे सो ट्रेडिंग डेबिट टीडी, बॅड डेट्स पी अँड एल डेबिट पीडी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी पी अँड एल डेबिट पीडी, वेजेस ट्रेडिंग डेबिट, नुसतं वेजेस आहे म्हणल्यानंतर ट्रेडिंग डेबिट टीडी, नुसतं सॅलरीज आहे पीडी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. कॅरेज इनवर्ड आहे, जिथे इनवर्ड शब्द येतो ते सगळं कुठं घ्यायचं आहे? ट्रेडिंग अकाउंटला. सो कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट. सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न आपण सेल्स मधनं लेस करतो सो क्रेडिटला सेल्सला सॉरी क्रेडिट मध्ये सेल्सला डॉट करून ठेवा. सेल्सला ऍडजस्टमेंट आहे सेल्स रिटर्नची. ड्रॉइंग्स आहेत शिल्पा अँड कत्रिना, कुठे जाणार आहे? कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर डिस्काउंट डेबिट आहे सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पीडी. ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख, हा ऍडव्हान्स आहे. जो ऍडव्हान्स आपण दिलेला असतो तो आपल्याला रिसिवेबल बॅक असतो सो तो जाणार आहे ऍसेटला. डेबिट आहे त्याच्यामुळे ऍसेटला जाणार आहे. कॅश इन बँक, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड हे दोन्ही ऍसेटला जातात. इंटरेस्ट, नुसतं इंटरेस्ट दिलेला आहे आणि डेबिट बॅलन्स आहे, याचा अर्थ हा बँक इंटरेस्ट किंवा कुठला तरी इंटरेस्ट आहे जो आपला एक्सपेंडिचर म्हणून आपण दिलेला आहे सो तो पी अँड एलच्या डेबिटला जाणार आहे. कमिशन पी अँड एल डेबिट पीडी. रॉयल्टीज, रॉयल्टीज ट्रेडिंगला जातात ट्रेडिंग डेबिट टीडी. परचेसेस ट्रेडिंग डेबिट. हे झालं तुमचं डेबिट साइड. क्रेडिट वाचते कॅपिटल शिल्पा अँड कत्रिना, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत आपण ओपनिंग बॅलन्स म्हणून. बिल्स पेएबल्स लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट, जसं बँक अकाउंट आपलं साधं असतं तसंच बँक ओव्हरड्राफ्ट असतं. फक्त बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? बँकेने आपल्याला एक लिमिट दिलेली असते, तेवढ्या लिमिट पर्यंत आपण पैसे विड्रॉ करू शकतो, एक्सेस पैसे विड्रॉ करू शकतो. जेवढ्या आपण जास्ती विड्रॉ केलेले आहेत तेवढ्यावरती आपल्याला इंटरेस्ट भरायचा आहे. सो ते बँकेने आपल्याला लोन दिलंय असंच ऍझ्युम करायचं. सो इट्स अ लायबिलिटी. परचेस रिटर्न, परचेसेसला डॉट करा. परचेस मधनं आपण ते लेस करणार आहोत. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी, बँक लोन लायबिलिटी. इंटरेस्ट रिसिव्ड आहे हा. मगाशी नुसतं इंटरेस्ट होता आणि डेबिट बॅलन्स होता म्हणजे तो एक्सपेंडिचर होता. इथे इंटरेस्ट रिसिव्ड क्रेडिट बॅलन्स आहे. इन्कम्स आर ऑलवेज क्रेडिटेड अँड एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड, लक्षात ठेवायचे. सो इंटरेस्ट रिसिव्ड कुठे जाणार? पी अँड एलच्या क्रेडिटला. आरडीडी ओल्ड आरडीडी आहे हा. आरडीडी ओल्ड आरडीडी कुठे जाणार आहे? बॅड डेट्सच्या, बॅड डेट्स मधनं लेस करायचं आहे. आणि आपल्याला आता ऍडजस्टमेंट्स पण दिसतीलच. ऍडजस्टमेंट्स मध्ये काही असेल तर आपण आरडीडीला मार्क करून ठेवायचंय. पण आता डेबिटला तुमच्या बॅड डेट्स दिसत आहे त्याच्यामुळे आरडीडी बॅड डेट्स मधनं लेस करा. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला. चला ऍडजस्टमेंट्स बघूयात. स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ऍट 58,000 ऑन 31st March. क्लोजिंग स्टॉक आहे हा. सो ट्रेडिंग क्रेडिट आणि ऍसेट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टीज आणि वेजेस. सो रॉयल्टीज आणि वेजेस दोघांनाही डॉट करा, त्याला ऍडजस्टमेंट आहे. इनर कॉलम मध्ये फिगर लिहायची आहे. सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ. इन ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड सो सॅलरीजला पण डॉट करून ठेवा. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 1000 अँड रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स.
सो सन्ड्री डेटर्सला अजून 2 ऍडजस्टमेंट्स आहेत, बॅड डेट्स आणि आरडीडी. आणि बॅड डेट्स मध्ये मगाशी आपण आरडीडी लेस केलं, ती एक ऍडजस्टमेंट प्लस बॅड डेट्स आणि आरडीडीची ऍडिशनल ऍडजस्टमेंट. सो बॅड डेट्सला टोटल 3 डॉट्स असणार आहे. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5%, फर्निचर बाय 10%. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला एक एक डॉट करून घ्या. ठीक आहे, प्रॉब्लेम वाचून झाला. ऍडजस्टमेंट कशा कशाला मार्किंग करून झालेले. ज्याला ऍडजस्टमेंट आहे ती फिगर इनर कॉलम मध्ये लिहायची, ज्याला ऍडजस्टमेंट नाहीये ती आउटर कॉलम मध्ये लिहायची. ठीक आहे, सॉल्व्ह करायला घेऊयात. आता ट्रेडिंग P&L अकाउंट कुठल्या पिरियड साठी बनवतोय आपण? 1 एप्रिल 2018 to 31 March 19. सो ट्रेडिंग अकाउंट फॉर द पीरियड 1 एप्रिल 2018 to 31 March 2019. तसंच P&Lच्या तिथे पण लिहायचंय 1 एप्रिल 18 to 31 March 19. आता एक लक्षात आलंय का? सॉरी, बॅलन्स शीट ऍज ऑन 31 March 19. आता तुमच्या एक लक्षात आलं का? आपण अख्खा प्रॉब्लेम वाचला, प्रॉफिट शेअरिंग रेशो कुठेच दिलेला नाहीये. सो जेव्हा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसतो तेव्हा आपण तो काय अज्युम करतो? इक्वल आहे. सो कॅपिटल अकाउंटच्या ब्रॅकेटमध्ये 1:1 लिहायचं आहे. वर्किंग नोट मध्ये वर्किंग नोट नंबर 1, सिन्स प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट गिव्हन इट इज अज्युम टू बी इक्वल. कळलंय? हे वर्किंग नोट नंबर 1 इथे लिहून टाकायचे लगेचच. चलो, सो आता आपण पहिल्यापासून पोस्टिंग करायला सुरुवात करूया. लँड अँड बिल्डिंग इनर कॉलम मध्ये लिहायचं आहे. आपण आधी फिक्स्ड ऍसेट लिहितो, त्याच्यामुळे लँड अँड बिल्डिंग ही फिक्स्ड ऍसेट असल्यामुळे आपण पहिल्यापासून ते लिहू शकतो. त्याच्या आधी जर इनटँजिबल ऍसेट्स असतील तर मात्र त्यांनी सुरुवात करायची. गुडविल असेल, पेटंट असेल, ब्रँड असेल, समजा असेल बॅलन्स शीटला ट्रायल बॅलन्सला, तर त्यांनी सुरुवात करायची आधी, लक्षात ठेवा. आता आपण लँड अँड बिल्डिंग इनर कॉलम फिगर 37,800 इनर कॉलम मध्ये का लिहितोय? ऍडजस्टमेंट आहे म्हणून. एक ओळ सोडायचे. फर्निचरची अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहायचे 17,250, 17,250. सन्ड्री डेटर्स 40,000. अजून कुठले ऍसेट्स आहेत का? फिक्स्ड ऍसेट्स नाहीयेत. सो आपण सन्ड्री डेटर्स लगेचच इथे एक ओळ सोडून लिहू शकतो. सो सन्ड्री डेटर्स इनर कॉलम फिगर आहे 40,000. याच्यावरती बऱ्याच ऍडजस्टमेंट्स आहेत, सो मिनिमम 4 ओळी तरी सोडायच्या आहेत. स्टॉक ऍज ऑन 1 एप्रिल 18 ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आहे. 2 ओपनिंग स्टॉक, अमाऊंट आहे 65,000. आउटर कॉलम फिगर ओपनिंग स्टॉकला ऍडजस्टमेंट कधीच नसते. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स 400. आता बॅड डेट्स हा आपला लॉस आहे की नाही? सो P&Lच्या अगदी सुरुवातीला बॅड डेट्स नाही लिहायचे. पहिल्या एक 4-5 ओळी सोडून द्या आणि मग लिहायचंय 2 बॅड डेट्स. इनर कॉलम फिगर आहे 400 कारण त्याला ऍडजस्टमेंट्स आहेत. सो इनर कॉलम फिगर 400. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता प्रिंटिंग स्टेशनरी हे P&Lच्या फर्स्ट लाईन सोडून, फर्स्ट लाईन का सोडायची सांगितलंय मी, ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस लिहायला. सेकंड लाईन वर लिहायचंय 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हे आपण सुरुवातीला लिहिलं तरी चालणार आहे कारण हा एक्सपेंडिचर आहे. प्रिंटिंग स्टेशनरीला ऍडजस्टमेंट नाहीये. आउटर कॉलम फिगर 4,000. त्याच्यानंतर आहे वेजेस. वेजेसला ऍडजस्टमेंट आहे. ओपनिंग स्टॉकच्या खालती काय येतं? परचेसेस. याच्यात आहेत परचेसेस, आपण प्रॉब्लेम वाचलेला आहे. सो 2 परचेसेस लेस परचेस रिटर्न हे आहे, हे आपल्याला माहिती आहे, वाचला आहे पण प्रॉब्लेम. परचेसच्याच ओळीवरती इकडे बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न. फिगर्स नंतर घालूयात, आता आपण फक्त लिहून ठेवतोय. त्याच्यानंतर लगेचच आपल्याला लिहायचंय 2 वेजेस. वेजेसला ऍडजस्टमेंट आहे. सो वेजेसची अमाऊंट इनर कॉलम मध्ये 3,000 येणार आहे. सो 2 वेजेस इनर कॉलम फिगर 3,000. वेजेस नंतर आहे सॅलरीज 5,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खालती लिहायचंय 2 सॅलरीज. ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलम फिगर 5,000. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग डेबिटला जातो. वेजेसला ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ सोडा आणि मग लिहा कॅरेज इनवर्ड. इथे कुठलेही शॉर्ट फॉर्म वापरायचे नाहीयेत, I/W वगैरे असलं काही लिहायचं नाहीये.
कॅरेज इनवर्ड पूर्ण शब्द लिहा. आउटर कॉलम फिगर 4000 कारण त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. सेल्स रिटर्न आपण सेल्स मधनं मायनस करतो. सेल्सची फिगर नंतर लिहूयात. सेल्स रिटर्नची फिगर लिहून टाका -2000. ड्रॉइंग्स आहेत शिल्पा अँड कतरीनाचे. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ड्रॉइंग्स लिहायचे. पहिली लाईन सोडून द्यायची ओपनिंग बॅलन्स साठी. सेकंड लाईन वर आपण लिहिणार आहोत टू ड्रॉइंग्स. अमाऊंट काय आहे 2000 आणि 3000. सॉरी मी इथे हेडर लिहायची विसरले. तुम्ही हेडर लिहा शिल्पा आणि कतरीना. पर्टिक्युलर्स सो ड्रॉइंगची अमाऊंट सांगितली 2000 आणि 3000. 2000 शिल्पाच्या कॉलम मध्ये, 3000 कतरीनाच्या कॉलम मध्ये. डिस्काउंट एक्सपेंडिचर आहे. आपला हा लॉस असतो डिस्काउंट मी तुम्हाला सांगितलंय. सो बॅड डेट्सला एक 4 ओळी सोडायच्या आहेत आणि मग पुढे लिहायचे टू डिस्काउंट. एक्सपेन्सेस सगळे वर येतात, लॉसेस खाली येतात. 2030 आउटर कॉलम फिगर आहे 2030. ऍडव्हान्स गिव्हन टू शाहरुख ही ऍसेट आहे आपली. सन्ड्री डेटर्सला जवळपास 5 ओळी सोडा आणि मग लिहा ऍडव्हान्स गिव्हन टू शाहरुख. अमाऊंट काय आहे 10,000. शाहरुखला काय ऍडव्हान्स लागेल ना. एनिवे कॅश इन हँड 20,000. त्याच्याच खालती लिहायचे कॅश इन हँड 20,000. कॅश ॲट बँक 8,000. नावं पण काय छान शोधून काढतात ना. कतरीना, शिल्पा आणि परत शाहरुखने ऍडव्हान्स पण घेतलाय त्याच्यात. इंटरेस्ट 1000 डेबिट आहे. सो आपण इथे सॅलरीजला ऍडजस्टमेंट इनर कॉलम मध्ये लिहिले. एक ओ सोडायची आणि लिहायचंय इंटरेस्ट. इंटरेस्टची अमाऊंट किती आहे 1000. आउटर कॉलम फिगर आहे 1000. कमिशन पुन्हा एकदा डेबिटलाच येणार आहे. इंटरेस्टच्या खालतीच मी लिहिते कमिशन. ऍडजस्टमेंट नाहीये इथे कुठे. कमिशनची अमाऊंट किती आहे 2000. आउटर कॉलम 2000. त्याच्यानंतर रॉयल्टीज कुठे जातात ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरेज इनवर्डला ऍडजस्टमेंट नाहीये. त्याच्या खाली इमिजिएटली लगेचच खाली लिहायचंय रॉयल्टीज. स्पेलिंग चुकलं का. रॉयल्टीज 2000 इनर कॉलम. परचेसेस 50,000. परचेसेसच्या इनर कॉलम मध्ये लिहायचंय 50,000 कारण परचेस रिटर्न आहेत. डेबिट साइड झाली. क्रेडिट घेऊयात. कॅपिटल बॅलन्सेस. सो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचंय बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट किती आहे 45,000 इच. सो 45,000 45,000. बिल्स पेएबल्स ही लायबिलिटी आहे. पण लायबिलिटीची सुरुवात कुठून होते कॅपिटल पासून होते. मी इथे हेडर लिहायची विसरले. तुम्ही जरा लिहाल का. इथे ही लायबिलिटी आहे. अमाऊंट कशी काय विसरले. नीट लिहा बरं का. मला आता जागा नाही म्हणून मी असं लिहिलं. कॅपिटल पहिलं कॅपिटल कोणाचं आहे शिल्पा आणि दुसरं आहे कतरीना. इनर कॉलम मध्ये फिगर्स येणार आहेत नंतर. आता इथे जनरल रिझर्व फंड वगैरे काही नाहीये ना. तर ते कॅपिटलच्या इमिजिएटली खाली लिहायचंय. आता ते नाहीये म्हणून मी बिल्स पेएबल्स लगेचच लिहून टाकते. ते जर असतं तर आपण ते आधी लिहिलं असतं. बिल्स पेएबल किती आहेत 17,500. ऍडजस्टमेंट कोणतीही नाहीये. आउटर कॉलम फिगर आहे. बँक ओव्हरड्राफ्ट अगेन इट इज अ लायबिलिटी. मगाशी मी सांगितलं तसं जसं आपलं बँक असतं तसंच बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे. बँक ही ऍसेट आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. आउटर कॉलम फिगर्स आहेत या सगळ्या. परचेस रिटर्न 1,480.
परचेसेस मधनं लेस करायचंय 1480. आउटर कॉलम मध्ये लगेच फिगर लिहून टाका. $48,520. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स 22,000 आउटर कॉलम फिगर. सन्ड्री क्रेडिटर्स सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे 22,000 आउटर कॉलम फिगर. बँक लोन 15,000. आता इथे कालच्या सारखं जर कुठली ऍडजस्टमेंट असती ना 20% बँक लोन 15% बँक लोन तर ती हिडन ऍडजस्टमेंट आहे. ते लक्षात ठेवायचं की ती हिडन ऍडजस्टमेंट असेल तर आपल्याला तेवढे पर्सेंटेज चार्ज करायचे. इथं काही दिलेलं नाहीये. सो आपण डायरेक्ट 15,000 आउटर कॉलम मध्ये घेणार. तसं असतं तर ती फिगर आपण इनर कॉलम मध्ये लिहून त्याला इंटरेस्ट चार्ज केला असता. इंटरेस्ट इज रिसिव्ड इन्कम आहे. इन्कम आपण कुठे लिहितो P&Lच्या क्रेडिटला. फर्स्ट लाईन सोडायची आहे ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस. सेकंड लाईन वरती लिहायचंय बाय इंटरेस्ट रिसिव्ड. अमाऊंट आहे 1,500. आरडीडी मी काय सांगितलं होतं बॅड डेट्स मधनं लेस करायचंय. सो हे बॅड डेट्सच्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार आहोत ओल्ड. लेस आरडीडी ओल्ड. ओल्ड आरडीडी किती आहे 1,000. सो मायनस 1,000. आणि सेल्स 1,20,000. सेल्स मध्ये लिहायचंय 1,20,000. आउटर कॉलम 1,18,000. 2,000 लेस केले 1,18,000 आउटर कॉलम फिगर. हे झालं आपलं पोस्टिंग करून ट्रायल बॅलन्स मधलं सगळं. आता ऍडजस्टमेंट्स करूयात. ऍडजस्टमेंट्स मध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ऍट 58,000 ऑन 31 मार्च 19. सो स्टॉक इन हँड कुठे जातो ट्रेडिंग क्रेडिट आणि ऍसेट. सो ऍसेट मध्ये लिहायचंय क्लोजिंग स्टॉक 58,000 आउटर कॉलम फिगर. आणि खालनं टोटल घेतो ना आपण जिथे तिथून एक 2-3 लाईन सोडून मग लिहायचंय बाय क्लोजिंग स्टॉक. अगदी सेल्सला चिकटून लिहू नका कारण तो क्लोजिंग स्टॉक आहे तो थोडा शेवटी लिहायचा असतो. 58,000. फर्स्ट ऍडजस्टमेंट झाली आहे. दुसरी बघूया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज आणि वेजेस. रॉयल्टीज किती आहेत 1,500. रॉयल्टीज इनर कॉलम मध्ये लिहिलं होतं. आउटस्टँडिंग शब्द आला की काय करायचंय ऍड. सो इथे ऍड आउटस्टँडिंग 1,500. इनर कॉलम मध्ये 1,500 ऍड केले की आउटर कॉलम मध्ये फिगर आली 3,500. लेफ्ट ट्रेडिंग डेबिट असेल तर लायबिलिटी लेफ्ट. सो इथे लिहायचंय आउटस्टँडिंग. आता मी रॉयल्टीज असं डायरेक्ट लिहू शकते पण आपल्याला माहितीये ना आउटस्टँडिंग रॉयल्टीज पण आहेत आणि वेजेस पण आहेत. मग मी इथे काय लिहिणार आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं मी लिहिणार आहे. खाली रॉयल्टीज. इनर कॉलम मध्ये लिहिते मी 1,500 आणि मग वेजेस आउटस्टँडिंग पण इथेच लिहायचे आणि मग टोटल बाहेर घ्यायची माहिती आपल्याला म्हणून. सो आउटस्टँडिंग रॉयल्टीजची एंट्री झाली. वेजेस आउटस्टँडिंग आहेत 800. सो इथे ऍड करायचंय ऍड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग शब्द आला की ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग 800. सो आउटर कॉलम फिगर झाली 3,800. आता इथे मी जसं रॉयल्टीज आउटस्टँडिंग लिहिलं तसंच त्याच्या खाली वेजेस लिहायचं. इनर कॉलम फिगर 800. सो 2,300 आउटर कॉलम मध्ये आले. कळलं का. असंच लिहा आउटस्टँडिंग रॉयल्टीज आउटस्टँडिंग वेजेस. लिहिलं तर चुकीचं काही नाहीये पण आपल्याला माहिती असताना आपण व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये लिहायचंय. थर्ड ऍडजस्टमेंट बघूया. सॅलरीज आर पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ 2,000. पेड इन ऍडव्हान्स म्हणजेच प्रीपेड. प्रीपेड शब्द आला की लेस करायचंय. सो सॅलरीज इथे लेस प्रीपेड सॅलरीज लेस 2,000. आउटर कॉलम मध्ये 3,000 आले. आता लेफ्टला लेस केलं की राईटला ऍड करायचं असतं. बरोबर आहे का. आठवतंय लेफ्टला लेस की राईटला ऍड. राईटला ऍड करताना आपण काय म्हणणार आहोत प्रीपेड एक्सपेन्सेस. इट इज अ फिक्टिशियस ऍसेट सगळ्यात शेवटी लिहायची. सो प्रीपेड सॅलरीज एक्सपेन्सेस नाही सॅलरीज
किती अमाऊंट 2000. जेवढी आपण ऍडजस्टमेंट केली 2000 ची तेवढीच अमाऊंट आपण तिकडे लिहिणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 1000. सन्ड्री डेटर्स मध्ये लेस बॅड डेट्स 1000. लेस फ्रॉम एसेट पी अँड एल डेबिट. बॅड डेट्स आहेत सो लेस फ्रॉम डेटर्स पी अँड एल डेबिट. ओल्ड बॅड डेट्स मध्ये न्यू बॅड डेट्स ऍड होतात. सो ऍड बॅड डेट्स ब्रॅकेट मध्ये न्यू. अमाऊंट किती आहे 1000. सो ऍड 1000. मगाशी आपण ओल्ड आरडीडी लेस केले, अजून प्लस मायनस केलेलं नाहीये. रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 3% ऑन डेटर्स. त्याच्या खालची ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशनची आहे. याचा अर्थ अजूनही डेटर्स वरती कुठली ऍडिशनल ऍडजस्टमेंट नाहीये. आता आपण आरडीडीची ऍडजस्टमेंट केली तरी चालणार आहे. सो आता सन्ड्री डेटर्स मध्ये प्लस मायनस करून टाका त्या आधीचं सगळं. सो ही याला आली अमाऊंट 13,000. 13,000 वरती आरडीडी चार्ज करायचे. आरडीडी ऍट द रेट 3%. आरडीडी आणि डिस्काउंट ऑन डेटर्स हे सगळ्यात शेवटी चार्ज करायचे. सो आधीचं सगळं जे काही असेल ते आपण प्लस मायनस करून ग्रॉस अमाऊंट काढली. त्याच्यावर आता आपण 3% घेणार आहोत. 3% म्हणजे शेवटचे 2 झिरो गेले आणि 3 नी मल्टिप्लाय करायचे. सो हे झालं 1170. ही फिगर मायनस करायची. आरडीडी लेस फ्रॉम डेटर्स पी अँड एल डेबिट बॅड डेट्सला ऍड करायचंय. सो इथे न्यू आरडीडी ऍड होणार आहे. न्यू आरडीडी ऍड होणार आहे. लेस फ्रॉम डेटर्स पी अँड एल डेबिट ऍड किती करायचे 1170. आता ही फिगर आउटर कॉलम मध्ये किती येईल 1000 कॅन्सल झाले. 400 आणि 1170 ऍड करायचे. सो 1570 अशी फिगर आउटर कॉलम मध्ये आली. इथे डेटर्स आउटर कॉलम मध्ये किती आले 37,830. व्यवस्थित लिहा. कॅल्क्युलेशन चुकू नका. खाडाखोड करू नका. कन्फ्युजन होत असेल तर पेन्सिलनी करा, मग पेनाने लिहा त्याच्यावरती. तिथे खाडाखोड नाही करायची. मी इथे पटकन पुसू शकते बोर्डवर, तुम्ही वहीत नाही पुसू शकत. कळलं. शेवटची ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5%. लँड अँड बिल्डिंग लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 5%. 5% कसं कॅल्क्युलेट करायचं सांगितलं होतं मी. शेवटचा 0 काढायचा आणि ह्याच्या हाफ करायचे. $1890 आलं. 1890 आउटर कॉलम मध्ये हे मायनस करून आउटर कॉलम मध्ये किती येणार फिगर 35,910. लेस फ्रॉम एसेट पी अँड एल डेबिट. पी अँड एल डेबिटला मी खाली लिहिते डिस्काउंटच्या खाली 2 डेप्रिसिएशन. 2 डेप्रिसिएशन आहेत आपल्याला माहिती आहे. सो फर्स्ट डेप्रिसिएशन कोणते लँड अँड बिल्डिंग खालती लिहायचंय. लँड अँड बिल्डिंग इनर कॉलम फिगर 1890. फर्निचरचं कॅल्क्युलेट करू आणि त्याच्यात ऍड करूया. फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे 10%. लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 10%. 10% की फक्त एक 0 काढायचा 1725. हे मायनस केल्यानंतर किती उरतील 15,425. सॉरी 15,525. लेस फ्रॉम एसेट पी अँड एल डेबिट इथे लिहायचंय फर्निचर 1725. या दोन्ही फिगर्स ऍड करून आउटर कॉलम मध्ये घ्यायच्या आहेत. 3615. ऍडजस्टमेंट झाल्या सगळ्या आपल्याकडून. आता काही उरलं नाहीये. हिडन ऍडजस्टमेंट्स पण काही नव्हत्या. काहीही करायचं राहिलेलं नाहीये. आता काय करायचंय फायनलायझेशन म्हणजे टोटल करायची. टोटल करताना ट्रेडिंग पासून सुरुवात करायची, मग पी अँड एल, मग कॅपिटल, मग बॅलन्स शीट. चला सुरुवात करा.
क्रेडिटची टोटल घेते आधी 1,76,000 डबल अंडरलाईन टॅली मार्क आहे हा, तीच टोटल इथे कॉपी करायची आहे 1,76,000. याला आता काय म्हणायचं आपण, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, इनर कॉलम मध्ये स्टार मार्क, $51,180. बरोबर आहे का? बरोबर आहे. ब्रॉड डाऊन करूया. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 51,180. क्रेडिट साइड हेवियर दिसतीये P&L ची. एकदम खालच्या बाजूला लिहितीये मी, तुम्हाला दिसतंय का बघा. इथे आपल्याला कॅपिटल मध्ये दोन नावं लिहायचे, त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचंय कॅपिटल. सो मी एकदम एंडला लिहितीये हे. $52,680 ही टोटल आहे. डबल अंडरलाईन 52,680. डिफरन्स कॅल्क्युलेट करते आधी मी. टू नेट प्रॉफिट टेकन टू कॅपिटल. पहिलं नाव आहे शिल्पा, दुसरं नाव आहे कत्रीना. आता मी काय करते, इथे मी एक आउटर कॉलमची फिगर आधीच लिहून टाकते. डिस्ट्रीब्युशन आपण नंतर करूया, आधी आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. $35,465 करेक्ट आहे. आता डिस्ट्रीब्युशन इक्वली करायचंय. पुन्हा एकदा परवासारखंच झालंय की आपल्याला इथे ऑड अमाऊंट आलेले असल्यामुळे पॉइंट मध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं नाही. एकाला कोणातरी $1 जास्त द्यायचा आहे. सो आपण फर्स्ट जो पार्टनर असतो त्याला $1 जास्त देऊया. बरोबर आहे. 17733 आणि 17732. आता या दोन्हीची टोटल ही आली. आता नेट प्रॉफिट कुठे जाणार आहे, कॅपिटलच्या क्रेडिटला जाणार आहे. सो इथे आपण काय लिहितो, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अकाउंट कुठलंय ते लिहायचंय, बाय नेट प्रॉफिट असं लिहायचं नाहीये, अकाउंटचं नाव लिहायचं असतं तिथे. सो बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहायचं शेअर इन नेट प्रॉफिट. शेअर इन नेट प्रॉफिट. आता शेअर का लिहितोय, कारण आपण इंडिव्हिज्युअल प्रत्येक पार्टनरचा शेअर किती आहे ते लिहितोय, म्हणून शेअर इन नेट प्रॉफिट म्हणायचंय. 17733. तुम्ही कुणालाही $1 जास्त देऊ शकता, असा काही नियम नाहीये पहिल्यालाच द्यायला पाहिजे. 17732. तुम्हाला शिल्पा आवडते का कत्रीना आवडते जास्त, त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन करा. ठीक आहे. सो आता आपण कॅपिटल अकाउंट बॅलन्स करूया. कॅपिटल अकाउंट मध्ये क्रेडिट साइड जास्त आहेच आहे. $62,733 $62,732 कॉपी करते मी इथे. इथे काय लिहायचंय, टू बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क ब्रॅकेट मध्ये लिहायचंय टेकन टू बॅलन्स शीट. बॅलन्स किती येणार आहे, 60,733 $59,732.
हा बॅलन्स आपल्याला या समोर कॅपिटलच्या इथे लिहायचा आहे. 60,733 शिल्पाचा आहे. 59,732 कत्रिनाचा आहे. टोटल घेतली मी आउटर कॉलम मध्ये 1,20,465 ही टोटल आली कॅपिटलची. अशाच पद्धतीने करायचे, सवय लावा. जेव्हा कॅपिटल अकाउंट तुम्ही ओपन करता खूप सोपं जातं तुम्हाला. कमिशन असेल, सॅलरीज पेएबल टू पार्टनर असतील, काही ऍडजस्टमेंट्स असतील ना, तुम्हाला कॅपिटल अकाउंट मधनं करता येतात. इथे प्लस मायनस करण्यापेक्षा ते खूप सोपं जातं. हाताला सवयच लावा. बॅलन्स करून टाकूयात अकाउंट. सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आहेत ना, एकदा चेक करून घ्या. काही आउटर कॉलम मध्ये घ्यायचं राहिलं नाहीये ना कॅल्क्युलेशन? घेतलंय सगळं. टोटल करून टाका. $1,87,265 ला बॅलन्स शीट टॅली झाली. इथे आपला प्रॉब्लेम झाला. हा सगळा प्रॉब्लेम जर तुम्ही केला तर 12 मार्क, 12 मार्क्सचा कंपल्सरी प्रॉब्लेम असतो तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा. सगळ्या ऍडजस्टमेंट व्यवस्थित करा, नीट लिहा. संपूर्ण 12 मार्क तुमचे आहेत. कळलंय? याही प्रॉब्लेम मध्ये काही अडलं असेल तर खूप सोपा प्रॉब्लेम होता. ह्याच्यात कुठली अशी ऍडजस्टमेंट पण नव्हती. हिडन ऍडजस्टमेंट नाही, अनरेकॉर्डेड सेल्स नाही, काही नाही. अगदी सिंपल प्रॉब्लेम होता हा. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम आता तुम्ही करा. त्याच्यानंतरचा पुढचा प्रॉब्लेम मी आता पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. मला प्लीज कमेंट करा. समजत असेल तरी सुद्धा कमेंट करा की मला कळतंय म्हणून. म्हणजे मला कळेल तुमच्यापर्यंत मी नीट पोहोचवते का सगळं. ठीक आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.